अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे. भगवान श्री हरी विष्णू आणि त्यांचा एक भक्त अशी छोटीशी कथा आहे, तर नक्की शेवटपर्यंत ऐका. भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा संगम म्हणजेच आपलं गुरुप्रसाद चॅनल. तर तुम्हालाही या गुरुप्रसाद चॅनल परिवाराचा भाग व्हायचं असेल किंवा तुम्हाला आध्यात्मिक कथा ऐकायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला, जास्त वेळ न घालवता एक सुंदर अशी कथा आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका छोट्या गावामध्ये गोपाळ नावाचा एक अत्यंत गरीब माणूस राहत होता. त्याच्याकडे घर नव्हते, धनही नव्हते आणि त्याची परिस्थिती अत्यंत गरीब होती. पण तो तितकाच कष्टाळू देखील होता. त्याची देवावर श्रद्धा खूप होती आणि विश्वासही होता. जसा अधिक महिना सुरू झाला तसा त्याच्या गावातील जे श्रीमंत लोक आहेत, मोठे मोठे व्रत, दान, धर्म, पूजा पाठ करू लागले. मोठ्या मोठ्या तीर्थस्थानी जाऊन देवांना, मंदिराला भेट देऊ लागले. तेव्हा गोपाळलाही वाटले आपणही काहीतरी करावं, आपणही थोडंफार अधिक महिन्यामध्ये देवाची सेवा करावी. पण त्याच्याकडे काहीच नव्हतं. जसं की तो मोठमोठे पूजापाठ करू शकत नव्हता किंवा मोठ्या मोठ्या देवस्थानी जाऊन देवांचं दर्शन घेऊ शकत नव्हता. पण एक दिवस त्याने ठरवलं की आपल्याकडे काही नसलं म्हणून काय झालं तर आपल्याकडं देवाची श्रद्धा आहे, आपल्या मनामध्ये देवाप्रती भक्तिभाव आहे, तर आपण काहीही करू शकतो. तो एक दिवस नदीवर गेला आणि त्या ठिकाणी निवांत जाऊन त्याने देवाचं नामस्मरण करण्याचं ठरवलं. तो रोज नदीच्या किनारी जात असे आणि त्या ठिकाणी शांत बसून भगवान श्रीहरी विष्णूंचा जप करायचा, नामस्मरण करायचा आणि म्हणायचा, हे भगवंता, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, पण माझं मन, माझा श्वास तुमच्यासाठी आहे. गावातील लोक जाता येता त्याची थट्टा करायची, चेष्टा मस्करी करायची आणि म्हणायचे, गोपाळ तुळशीपत्र वाहून थोडीच देवना प्रसन्न होतो. पण गोपाळने त्यांच्याकडे लक्ष नाही दिले आणि आपली भक्ती, पूजा, नामस्मरण सोडले नाही. भगवंताप्रती असलेली श्रद्धा त्याने ढळू दिली नाही. आणि बघता बघता महिना गेला आणि शेवटच्या दिवशी एक वृद्ध साधू त्या गावात आले आणि ते भुकेने व्याकुळ असल्यामुळे भिक्षा मागू लागले. त्यांना कोणीच भिक्षा देत नव्हते, सगळे फक्त दुर्लक्ष करत राहिले. आणि हे गोपाळच्या लक्षात आले की ते साधू भिक्षा मागत आहेत आणि प्रत्येकजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तो लगेच वेळ न घालवता तातडीने त्यांच्याकडे गेला आणि स्वतःजवळची असलेली भाकर त्या साधूला दिली. साधूने ती भाकरी घेतली आणि स्मित हास्य केले आणि म्हणाले, गोपाळ तुझी भक्ती खरी आहे. आणि क्षणात ते साधूच्या वेशात असलेले वृद्ध भगवान श्रीहरी विष्णूंच्या रूपात प्रकट झाले आणि ते गोपाळला म्हणाले, गोपाळ मी तुझ्यावर प्रसन्न आहे. अधिक महिन्यात केलेली खरी भक्ती, प्रेम, दया, चांगले कर्म मला सर्वात प्रिय आहे. संपत्तीपेक्षा मोठं असलेलं शुद्ध तुझं मन हे तुझ्याकडे आहे. आणि त्या दिवसापासून गोपाळच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदू लागलं. गोपाळचे दिवस पालटले आणि गावातील लोकांना देखील गोपाळचं महत्त्व पटलं. त्यांना हेही समजलं की देवाला जास्त दिखावा नाही, तर शुद्ध मन, भक्ती, नामस्मरण याचा देव भुकेला असतो. यातून आपल्याला एकच बोध मिळतो की मोठमोठे होम, हवन, पूजा यापेक्षा देवाला नामस्मरण आणि शुद्ध मन अधिक प्रिय असते. तर आपल्याला यातून कळालेच असेल की एक तुळशीचं पान वाहून देखील देव प्रसन्न करून घेता येतो, पण तेवढी आपली दृढ इच्छा, दृढ शक्ती आणि देवाप्रती असलेला भाव, श्रद्धा ही कायम असायला हवी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवर परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.